काय घडलं? सर रात्री 3 वाजे मी आपल्या रूममध्ये झोपलेली होती सर. रात्री 3 वाजेच्या दरम्यान 2 मुलं माझ्या रूममध्ये घुसले होते सर. माझ्या रूममध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती, बस टेकलेला होता सर. माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला, का घेतला, मला ते आतमध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर. पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला ते समोर दिसले सर. आतमध्ये आल्यावर काय नेमकं घडलं बेटा? त्यांनी काय बॅट टच करण्याचा प्रयत्न केला? कशा भीतीत तुम्ही जगत आहात? सर त्यांनी बस बॅट टच जशी मला टच केला तसे मला जाग आला सर आणि ते पडून गेले तिथून. आणि तुम्ही तक्रार करण्याचा प्रयत्न केला का? वॉर्डनला सांगितलं का? काय सर सांगितलं. तेवढ्याच वाजे मी मॅमकडे आली, मॅमचा दरवाजा ठोकली. मॅम 7 मिनिट तर मॅम उठलेच नाही. मी दुसऱ्या मुलीकडे गेली, मॅमनं दरवाजा नाही खोलला तर मी तिच्या रूममध्ये गेली, तिला सांगितली असं असं झाला बा म्हणून. मी तिच्याजवळ गेली, रडत आहे मी. तर मॅम आले, मग म्हणतात काय झालं, कोणाची तब्येत बरी नाही का सर. मग मॅमला तसं सांगितलं. तेवढी घटना घडल्याच्या नंतरही मॅमने कॉल सुद्धा नाही केला सर पोलिसांना. पोलिसात तक्रार नाही केली तुम्ही? काय झालं? पोलिसात तक्रार करायला गेले होते का? सर सकाळी गेले होते, पण फक्त मोबाईल चोरीची तक्रार केली सर. मग मी माझ्या सरांना वगैरे कॉल केली, सायंकाळी सर वगैरे आले. त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो, रात्री पोलीस तक्रार झाली. काहीच तक्रार नोंदवली नाही त्यांनी सर? फक्त मोबाईलची झाली होती कंप्लेंट. अच्छा, तुम्ही भीतीत आहात? कशा पद्धतीने आता तुम्ही इथे राहता, असं काय वाटते तुम्हाला भीती? सर बाहेर निघायची पण इच्छा नाही होत सर. असं वाटते की बाहेर पण असं काही होऊ शकते बा सर. हॉस्टेलमध्ये असं होऊ शकते तर बाहेर का नाही होऊ शकत सर? लोकेशन पण बरोबर नाहीये सर. आपल्याकडे एक मुलगी आली. ती मुलगी इथे इतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणा रोडला आहे. ते बिल्डिंग 3 मजली आहे. त्या 3 मजलीमध्ये वरचे 2 फ्लोर मुली राहतात. मुली जवळपास 60 मुली इथे राहतात. जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की आम्ही 2 जणी राहत होत्या. त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली. मी एकटी राहत असताना 2 मुलं आले. 2 मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल घेऊन पळून गेले. त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट द्यायला आली. परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचं गेट कायम उघडं असतं, त्याला कुठलेही कुलूप नव्हतं. आणि मी ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये 2 दरवाजे आहेत. त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा कायम उघडा असतो, त्याला आतून कडी कोंडा नव्हता. तसेच त्याने कंप्लेंटही केली की CCTV वगैरे पण नाही. त्यामुळे या CCTVचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टच करून आपण भारतीय न्याय संहिता कलम 75, 305 आणि 305 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने आपले तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे. तपास सुरू आहे. आरोपीचा शोध चालू आहे CCTVच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची ये-जा असू शकते. त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना? भविष्यात होऊ नये म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या. त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेत आहोत. सर आता बाहेरून कुंडी लावली आहे जर आता झाला, तिथं पण ताला लावला, तिकडे पण ताला वगैरे लावून झालेला. आता काही नाही करू शकत. म्हणजे आता पण नव्हता, आता लावला? हां सर, झोपेत होते आतापर्यंत. आणि तुमच्या दरवाजालाही लागला? आता दरवाजाही लागला का? हो. तिथे कुंडीचा झालाय का? CCTV आहे का? बाहेर बंद लावला आता. आहेतच नाही सर. 8 महिन्यापूर्वी CCTV नाही. खाली पण वगैरे काही नाही. तर CCTVच नाही सर. वॉर्डन सॉरी आपले गार्ड आहे ते रात्रीचे असतात, त्यांना चक्रा मारायला पाहिजे आजी नाही घेऊन टाकलं तिकडे कुठेच नाही एरियात. CCTV कुठेच नाही ना, कुठेच नाही.
शासकीय वसतिगृह आहे. इथे CCTV अजिबात नाही आणि हे मजाक बघा. आपण CCTV कॅमेऱ्याच्या देखरेखीत आहात. वसतिगृह मुलींचं वसतिगृह आहे, OBC विद्यार्थ्यांचं. कळीला कुंडी सुद्धा नाही आहे, म्हणजे कळी मुली लावणार कशा? वसतिगृहामध्ये हे पाण्याचं कूलर आहे, ठीक आहे. त्यानंतर इथून अगर आपण बघितलं तर इथून गेट आहे. या गेटला आज लॉक लावलेला आहे, ज्या प्रकारे आम्हाला पोलिसांनी सांगितलं आणि मुलींनी सुद्धा जे व्हिडिओमध्ये बोललेली आहे. इथला लॉक तोडला गेलेला होता. हा लॉक आज लावलेला आहे. जर हा लॉक त्याच दिवशी लावला असता तर ही घटना घडली नसती. आणि इथून पायरी आहे, इमर्जन्सी एक्झिट जी आहे ना ती इथनं आहे. मुलांनी ह्याचाच फायदा घेऊन ते वरती आले. नमस्कार, मी कृतल पियुष ठाकरे, OBC युवा अधिकार मंच. आज मुख्यमंत्री साहेबांच्या शहरात महिला सुरक्षेवर काळीमा फासणारी गोष्ट घडलेली आहे. OBC VJNT SBC मुलींच्या वसतिगृहामध्ये 2 असामाजिक तत्व मागच्या दरवाजातून फायर एक्झिटमधनं आत शिरले आणि मुलींचे किमती सामान व विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या बिल्डिंगमध्ये हॉस्टेलमध्ये सुरक्षतेसाठी CCTV कॅमेरा नाही. मुलींच्या जे रूम आहे त्याच्या आतमध्ये कडी नाही व्यवस्थित. त्यांना टूथब्रश लावून दरवाजे बंद करावं लागत आहे. चेअर आणि टेबल लावून दरवाजे बंद करावं लागत आहे. आणि त्याचप्रकारे एक सिक्युरिटी गार्डसुद्धा तिथे उपलब्ध नव्हता. म्हणून आज आम्ही तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये भेटलो. MIDC पोलीस स्टेशनला सुद्धा भेट दिली. याची आम्ही पूर्ण विचारपूस केली. वसतिगृहात जाऊन मी स्वतः शहानिशा केली आणि मुलींसोबत आणि वार्डनसोबत बोलली की इथे काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या तुम्हाला आहेत. त्यानंतर आम्ही OBC ते उपसहाय्यक संचालकला सुद्धा भेटलो आणि त्यांना म्हटलं की तातडीने कारवाई करा. सर्वात अगोदर तिथे CCTV कॅमेरे लावा. आणि त्याचप्रकारे जे मेन गार्ड डोर आहे, मेन दरवाजा आहे, तिथे तुम्ही एक सुरक्षा गार्ड ठेवा, एक पुरुष सुरक्षा गार्ड ठेवा. आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टीची सुरक्षा मुलींसाठी उपलब्ध करून द्या. तर मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करेल, तसंच OBC मंत्रालयाला सुद्धा मी विनंती करेल की महिला सुरक्षा OBC वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेकडे कृपया करून लक्ष द्या आणि लवकरात लवकर दोषींवर कारवाई करा. धन्यवाद.